तर अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून राज्यभर नियंत्रण कक्ष उभारण्यात आलेले आहे। जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे। घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। अत्यावश्यक सेवांना एलपीजी पुरवठा प्राधान्याने दिला जाणार आहे। गॅस पुरवठा साखळीवरती देखरेख ठेवणं तसंच दररोज परिस्थितीचा आढावा घेऊन अहवाल सादर करणं ही समित्यांची प्रमुख जबाबदारी असणार आहे। तर देशातील लोकांमध्ये एलपीजी मिळेल की नाही अशी भीती असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। लोकांसाठी सरकार काय करतंय हे आम्हाला माहिती हवं असं सुळेंनी म्हटलंय। देशभरातील गॅस तुटवड्याचा मुद्दा सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडलेला आहे। आज मुंबई में सबसे बड़ी वेटिंग लिस्ट और पैनिक, लोग डरे हुए हैं। लोगों को समझ में नहीं आ रहा एलपीजी मिलेगा कि नहीं मिलेगा। तो एक तो प्राइस भी बढ़ा दिया, वेटिंग टाइम भी बढ़ा दिया और लोगों को पता नहीं कि 15-20 दिन के बाद सिलेंडर मिलेगा कि नहीं। ऐसी परिस्थिति लोगों का डर है। मैं किसी को डराना नहीं चाहती, ना यहाँ विपक्ष में हूं तो देश में किसी को डराना चाहती हूँ। हम सब पार्लियामेंट में देश को आधार देने के लिए है कि कुछ नहीं, सब ठीक होगा, लेकिन होने के लिए सरकार क्या कर रही है यह मैं पूछना चाहती हूँ। तर नागपूरमध्ये गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे इलेक्ट्रिक शेगडीच्या मागणीत मोठी वाढ झालेली आहे। जिथे दिवसाला 1 किंवा 2 इलेक्ट्रिक शेगड्यांची विक्री व्हायची तिथे आता दिवसाला 25 ते 30 इलेक्ट्रिक शेगड्यांची विक्री होते अशी माहिती दुकानदारांनी दिली। तर स्वयंपाक थांबणार नाही म्हणून पर्यायी व्यवस्था करत असल्याचं नागरिक सांगतात। तर अमेरिका इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावरती परिणाम होतोय। गॅस सिलेंडर अभावी पुण्यातील मॉडर्न कॅफे बंद करण्यात आलाय। गॅस सिलेंडर नसल्याने पुण्यातील अनेक हॉटेल बंद ठेवण्याची हॉटेल चालकांवर वेळ आली आहे। तर चुलीवर अन्नपदार्थ बनवता येतील का यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचं हॉटेल चालकांनी म्हटलंय। चुलीवर करायचा प्रयत्न करतोय, होईल तर सक्सेस। थोडं डोसा आयटम सगळं बंद ठेवणं, इडली वडा सांबार हे सगळं चालू ठेवायचा प्रयत्न करतोय। आता युद्ध तर अनिश्चित काळासाठी पुढे आता महिनाभर चालतंय का, त्यासाठी आता तो प्रयोग यशस्वी होईल असं वाटेल की तुम्हाला? आताच आम्ही बघितलं की तुमचे कर्मचारी आहेत ते इटा वगैरे घेऊन चुलीची तयारी करत होते। काय वाटतंय आता पुढचं? काय ना, आता ते वर्ल्डचं असं चाललंय तर आपण त्याचं काय बोलू नाही शकत। बट एकच आहे, काय ना काय तर सगळे मिळून काहीतरी काय ऑप्शन घ्यायला पाहिजे, काय एवढंच आहे आमचा प्रयत्न आहे। तर युद्धामुळे भारतात पाण्याच्या बाटल्या महाग होणार आहेत। युद्धामुळे कच्च्या मालाच्या किमती झपाट्याने वाढत आहेत। त्यामुळे काही कंपन्यांनी वितरण पातळीवरती किमती वाढवण्यास सुरुवात केलेली आहे।